श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। मनपा जप्ती पथकामार्फत मालमत्ता कर थकबाकीदारांवर बँड वाजवत जप्तीची कारवाई। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न। साक्री रोडवरील आदेश पान सेंटरसह 3 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली। जळोद येथील ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी। आणि वलवाडी भोकर चौक येथे शिवगर्जना शिवचरित्रावर आधारित पोवाडा व शिवशौर्य गीतांचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत एका महिलेसह 2 पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले असून 3 पीडित महिलांची सुटका करीत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे। धुळे शहरातील देवपूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला। या कारवाईत एका महिलेसह 2 पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले तर 3 पीडित महिलांची सुटका करीत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। या छाप्याच्या वेळी गौरव लोटन महाजन वय 24 आणि सौरभ राजेंद्र देवरे वय 24 राहणार वरखेडी तालुका धुळे हे दोघे 2 महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले। एक महिला ही गेल्या 4 महिन्यांपासून भाडेतत्वावर हे घर घेऊन तेथे कुंटणखाना चालवत होती। पोलिसांनी कुंटणखान्यातील 3 पीडित महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात दाखल केले। तसेच कुंटणखाना चालवणारी महिला आणि 2 पुरुष ग्राहकांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदीप, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महिला पोलीस नाईक शीला सूर्यवंशी, चालक राजीव गीते, गुलाब पाटील, भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे, सोनाली सैंदाने आदींनी केली। जर आपल्या परिसरात अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याची शंका आली तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी। तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी केले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये देवपूर पोलिसांअंतर्गत अशी एक बातमी होती की एका उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालवला जातो। त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता त्याच्यामध्ये 2 महिला तसंच एक गौरव महाजन आणि सौरभ देवरे या 2 इस्मांना आपण त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही महिलांची रवानगी आपण सुधारगृहात केलेली आहे आणि या दोघांना त्यामध्ये अटक करून पेटा आणि BNS कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। धुळे महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी शास्ती माफी देऊनही थकबाकीदार नागरिक मालमत्ता कर भरीत नसल्याने मनपाने 2 पथके तयार करून मालमत्ता कर थकबाकीदारांवर बँड वाजवत जप्तीची कारवाई सुरू केली आहे। महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी शास्ती माफी देऊनही मालमत्ता कर भरण्याकडे थकबाकीदार नागरिक कानाडोळा करीत असल्याने मनपाचा कर थकवणाऱ्यांवर मनपा जप्ती पथकामार्फत बँड वाजवून कारवाई सुरुवात करण्यात आली आहे। शनिवारी देवपुरातील नेहरू नगर गल्ली नंबर 10 येथील कुंदलमल गणपत मारवाडी यांच्यावर 3.25 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने मालमत्ता धारकाच्या आस्थापनेसमोर जात बँड वाजवून मनपा वसुली पथकाने सील ठोकण्याची कारवाई केली। धुळे शहरात जवळपास 500 थकबाकीदारांकडे प्रत्येकी लाखोंमध्ये मनपाचा मालमत्ता कराची थकबाकी आहे। या 500 पैकी प्रत्येकी किमान लाख 2 लाखांपासून 4-5 लाखांपर्यंतचा कर थकलेला आहे। शास्ती माफी देऊन देखील कर भरत नसल्याने आणि कर भरण्याच्या नोटिसा देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा पंचनामा करण्याचे मनपा प्रशासनाने ठरवले आहे। मनपाचा कर थकविणाऱ्यांच्या घरासमोर येऊन बँड वाजवला जाईल असा इशारा देणारे पत्रक मनपाने माध्यमांमध्ये प्रसिद्धीसही दिले। त्यानंतरही मालमत्ता कर धारकांनी कर भरण्यासाठी कोणतीही हालचाली न केल्याने शनिवारपासून महापालिका 2 पथकांच्या माध्यमातून थकबाकीदारांचा बँड वाजवण्याच्या मोहिमेवर निघाली आहे। एक पथक हद्दवाड गावांमध्ये तर दुसरे शहरात फिरत आहे। देवपुरातील वाडी पोखर रस्त्यावरील नेहरू नगर भागात राहणारे गल्ली नंबर 10 येथील कुंदन गणपत मारवाडी या थकबाकीदाराचा मनपा वसुली पथकाने बँड वाजवला। खंडेलवाल सॅनिटरी आणि ॲसेसरीज नावाची कुंदनवाल यांचे दुकान आहे। दुकानाचा 2,74,467 रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे। 3.25 लाखांच्या थकबाकी प्रकरणी महापालिकेने वेळोवेळी नोटीसही दिल्या
मागील वर्षी नळ कनेक्शन देखील कट करण्याची कारवाई करण्यात आली, तरी देखील दुकान मालक कुंदनमल यांनी मनपाच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे शनिवारी मनपाचे जप्ती पथक बँडसह दुकानाजवळ आले। बँड वाजवत मनपाच्या पथकाने मारवाडी यांचे दुकान सील केले। सदरची कारवाई आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे अधीक्षक मधुकर निकुंबे, निरीक्षक पंकज शर्मा, मनोहर चौधरी, किशोर वाघ, रविकिरण पाटकरी, सुदाम सोनवणे आदींनी केली। रविकिरण प्रकाश पाटकरी माझ्यासोबत आहेत, मधुकर निकुंबे जे मालमत्ता कर अधीक्षक आहेत। माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोक जर आता घरपट्टी भरत नसतील, आम्ही यांना नोटीस दिलेल्या आहेत, वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, पण असे बरेचसे थकबाकीदार आहेत जे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे। तसंच आज देवपूर गल्ली नंबर 10 येथे आले असतात गुजराती म्हणून आहे, आपलं मारवाडी खंडेलवाल म्हणून आहेत, त्यांच्याकडे आमचे 2,74,000 थकबाकी बाकी आहे। मागच्या 10 वर्षापासूनची थकबाकी बाकी आहे, त्यांनी भरली नाही। आज त्यांच्या सगळ्या दुकानं आम्ही सील केलेले आहे, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे आणि आम्ही सगळ्या धुळेकर जनतेला आवाहन करतो, अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। आम्हाला काय हौस नाही आहे, पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे। माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे, जे थकबाकी भरणार नाही आम्ही त्यांच्या घरी जाणार, दिवसभर थांबणार, ढोल वाजवणार आणि वसुली करणार। प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी संपन्न झाला। प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राघवेंद्र बदाने हे उपस्थित होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यातील मंजूर 93,000 उद्दिष्टांपैकी सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाला। यावेळी माजी खासदार सुभाष भामरे, आमदार राघवेंद्र बदाने, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, माजी सभापती संग्राम पाटील, अरविंद जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून देशाची सर्वांगीण प्रगती झालेली आहे। 2047 पर्यंत हा देश विकसित व्हावा हे मोदी साहेबांनी स्वप्न बघितलेले आणि हा देश विकसित झाला केव्हा आपण म्हणू शकतो, समाजातल्या शेवटच्या रांगेत बसलेला आमचा भारतीय जेव्हा त्याचा सर्वांगीण विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने विकसित भारत झाला असं आपण समजू शकतो। आणि म्हणून विकसित भारताच्या हे जे स्वप्न मोदी साहेबांनी बघितलेलं आहे त्या स्वप्नाला आम्ही सगळे मिळून साथ देऊया आणि थोड्याच वेळात अमित शाह साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मार्गदर्शन करणार आहेत। या भारत देशामध्ये सुरुवात झाली। पहिल्याच्या काळामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली, पण एखाद्या गावामध्ये आपण जेव्हा पहिले जायचो तेव्हा विचारायचो की या गावामध्ये किती घरकुल मंजूर झाले, तेव्हा बोटांमध्ये की 2, 5, 10 घरं त्यावेळेस त्या काळामध्ये मागचे 70 वर्ष आपण बघितले। पण या देशाला विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासारखं नेतृत्व जेव्हा मिळालं, खणखर आणि खंबीर नेतृत्व ज्यावेळेस मिळालं, पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या स्वप्नातला भारत देश या समाजातल्या घटकातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्याला त्याच्या घरापर्यंत विकास पोहोचत नाही, हा संकल्प त्यांनी घेऊन मोदींच्या हातात दिला आणि त्या विचारावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या भारत देशाची वाटचाल करतायत। आणि म्हणून
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि त्या गरजांची पहिली सुरुवात जर कुठल्या गोष्टीवर होते तर ती म्हणजे घरापासून ती सुरुवात होते. पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून 2014 पासून पहिला टप्पा सुरू झाला. 13 लाख घरकुल आपल्या महाराष्ट्राला मिळाले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 लाख घरकुल पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मंजूर होत आहे आणि त्याच्यामध्ये विक्रमी आकडा आपल्या धुळे जिल्ह्याचा आहे. याच्यामध्ये 93,000 घरकुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घरकुलांचा लाभ या आपल्या ग्रामीण भागात आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील आदेश पान सेंटरसह 3 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. यात आदेश पान सेंटरचे शटर तोडून चोरट्यांनी 60,000ची रोकड व दुकानातील माल लंपास केलाय. 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. धुळे शहरातील साक्री रोडवरील झुलेलाल मंदिराच्या बाजूला असलेले चेतन कानडे यांचे आदेश पान सेंटरचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 60,000ची रोकड व दुकानातील मुद्देमाल लंपास केला आहे. तेथीलच वर्षा पान सेंटर व गोल्डी पान कॉर्नर ही दुकाने सुद्धा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. यातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गोल्डी पान कॉर्नर या दुकानात चोरी करताना सेन्सर वाजल्यामुळे गोल्डीचे मालक तात्काळ दुकानावर आल्याने चोरटे फरार झाले. त्यामुळे हे दुकान वाचले. आदेश पान सेंटरचे मालक चेतन कानडे यांनी शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हम रस्त्यावरील दुकान फोडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. चेतन अण्णा कानडे, साखर रोड, कुमारनगर जवळ आदेश पान शॉप, कोल्ड्रिंक्स अँड जनरल असं माझं दुकान आहे. या दुकानातून 60 ते 65,000 रुपये रोख रक्कम व उर्वरित माल असा या ठिकाणी चोरी झाला आहे. रात्री मध्य दरम्यानमध्ये 2-3 दुकानं या ठिकाणी फोडण्यात आली आहे. काही लोकांचा मुद्देमाल रोख रक्कम अशी या ठिकाणी चोरांनी चोरी केलेली आहे. पोलिसांनी या गोष्टीचा ते तपास लावित आहेत. आमची इच्छा आहे का त्यांनी चोरांना शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे त्या ठिकाणी. शिरपूर तालुक्यातील जवळ येथील ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. शिरपूर तालुक्यातील जळोद येथील प्रधानमंत्री आवास योजनेची यादी काही तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याने गरजू लाभार्थ्यांना घरकुल प्राप्त करून द्यावे या मागणीसाठी जळोद ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यातील जळोद येथे प्रधानमंत्री आवास योजनेमधील सर्व लाभार्थींचे नाव शून्य झाले आहे. सदर गावाची एकूण लोकसंख्या 7,000च्या जवळपास असून त्यात वेगवेगळे 9 आदिवासी पाडे सामील आहेत. गावात अनुसूचित जाती, भटक्या जमाती व अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे. या सर्वांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेमधून काही तांत्रिक कारणाने शून्य झाले तरी ग्रामपंचायत जळोद येथे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सरपंच सीमा भिल, अजय पावरा, संजय पावरा, तुकाराम भिल, राजू पावरा, सुदाम भिल, गोरख भिल, वंशा भिल, भगवान भिल, नाना भिल, गंगाराम भिल, अशोक पाकळे, मंगल पावरा, अनिल पावरा, काननसिंग भंडारी, सतीश पावरा, अशोक पावरा, छगन पावरा, बादल पावरा, बालू ठेलारी, राजू भिल, संजय भिल, सुखराम भिल आदी उपस्थित होते. सरपंचांचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण ग्रामपंचायत जवळच्या वतीने असं घोषित करतो की 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे झाला होता. त्या सर्वेनुसार आजपर्यंत एकही घरकुल आमच्या लाभार्थ्यांना मिळालेले नाही. म्हणून वेळोवेळी आमदार साहेब, खासदार साहेब, सीओ साहेब आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिले, पण आम्हाला अजूनपर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही व एकही घरकुल मंजूर झाले नाही. प्रधानमंत्री आवास विनंती आहे की आम्हाला घरकुल योजना मिळावी आणि त्यासाठी आम्ही सर्व गावकरी बंधू आणि सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच म्हणून शिवसाहेबांना आणि पालकमंत्री साहेब योगायोग घेणार आहेत. आपले देशाचे अमित शाह साहेब आलेले लाईव्ह, तर आम्ही निवेदन देण्यासाठी गावकरी म्हणून आलेलो आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिद्धांत मंगळे युवा मंच व शिवभक्त स्थानिक नागरिकांतर्फे शुक्रवारी सायंकाळी शिवगर्जना, शिवचरित्रावर आधारित पोवाडा व शिवशौर्य गीतांचा कार्यक्रम वलवाडी बोकरे चौकात संपन्न झाला. शिवजयंतीचे औचित्य साधून सिद्धांत मंगळे युवा मंच धुळे
व शिवभक्त नागरिक यांच्या विद्यमाने वलवाडी भोकर चौक येथे शुक्रवारी सायंकाळी शिवगर्जना, शिवचरित्रावर आधारित पोवाडा आणि शिवशौर्य गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे शिवशाहीर प्राध्यापक प्रवीण जाधव यांनी पोवाडा सादर केला. या कार्यक्रमास आमदार अनुप अग्रवाल, निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, भाजपचे डॉक्टर सुशील महाजन, संजय भामरे, माजी नगरसेविका वंदना भामरे, मनोज मोरे, संजय वाल्ले, रोहित चांदोळे, विक्की परदेशी, गोपीचंद पाटील, मंगलदास पाटील, अशोक पाटील, रोहिदास पाटील, मुकुंद पाटील, अशोक चौधरी, रंगनाथ ठाकरे, नरेश चौधरी, रेखा साळुंके, विजय मंगळे, योगेश इशी, सत्यभामा मंगळे, सचिन पाटील, मयूर पाटील, राहुल मोहिते आदी उपस्थित होते. सिद्धांत मंगळे युवा मंचच्या वतीने शाहीरचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या कार्यक्रमाला प्राचार्य श्री प्रवीणजी जाधव यांनी जो 5 मिनिटाचा जो मी कार्यक्रम बघितला, त्यांची एनर्जी लेवल अत्यंत सुंदर आणि जोरात आहे. जोरात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ. काही न वाचता इतकं डोक्यात ठेवून आणि सलग कंटिन्यू इतकं बोलणं, आणि ते इतिहासावर आणि आपल्या राजांवर, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच तुम्हाला परत आम्ही धुळ्यात बोलवू एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला. अतिशय सुंदर असं आपलं 5 मिनिटाचं का होणार जे बघितलं मी ते अप्रतिम होतं. मला उशीर झाला यायला, भरपूर लग्न होते आज, म्हणून थोडा उशीर झाला. सर्वांची, आयोजकांची मी क्षमा मागतो आणि पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. एक लग्न अजून बाकी, तिथे जाऊन हजेरी लावून येतो. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज आपण धुळ्याच्या वाडी भोकर चौकमध्ये एक पोवाडा व शिवशाही गीतांचा भव्य असा कार्यक्रम घेत आहे, जेणेकरून लोकांमध्ये प्रबोधन झाले पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. आजच्या या काळात प्रत्येक ठिकाणी डीजे हे वापरले जातात. नाचलं तर पाहिजेच, मजा केलीच पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे, प्रत्येक जे आपले ज्येष्ठ आहेत किंवा थोर पुरुष आहेत यांच्या जयंत्या उत्सव म्हणून साजरे करा, सण म्हणून साजरे करा. तर त्याच प्रकारे त्यासोबत त्यांचे विचार आपल्याला कशा आपल्या जनसामान्यामध्ये रुतवता येतील याचा देखील आपण प्रयास केला पाहिजे. याच उद्देशाने आपण आज हा पोवाडा आणि शिवगर्जनाचा चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. यासाठी सिद्धांत मंगळे युवा मंच आणि स्थानिक वाडी भोकरगाव, वलवाडी गाव आणि सर्व स्थानिक ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहेत. धन्यवाद. कोणाच्या उपस्थितीत कार्यक्रम होता ते माननीय अनुप अग्रवाल, रामदादा भदाने, सुभाषजी भामरे, सुशीलजी महाजन तसेच जयकुमार भाऊ या कार्यक्रमासाठी येणार होते, पण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाही. आणि तसेच गावातले सर्व आमचे माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे सगळ्यांचे देखील मी स्वागत करतो. जिल्हाधिकारी श्री नितीनजी गावंडे साहेब यांची विशेष उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. देवपुरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा. मनपा जप्ती पथकामार्फत मालमत्ता कर थकबाकीदारांवर बँड वाजवत जप्तीची कारवाई. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न. साक्री रोडवरील आदेश पान सेंटरसह 3 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. जळोद येथील ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी. आणि वलवाडी भोकर चौक येथे शिवगर्जना, शिवचरित्रावर आधारित पोवाडा व शिवशौर्य गीतांचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.